ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया गाठोडं शोधायला आलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते, पण तिला काही तिचं गाठोडं सापडतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता तिला एक लाल कलरचा कापड दिसतो. तर आता तिला वाटतं की माझं गाठोडं तर इथेच आहे. तर आता ती काठी घेते आपल्या हातामध्ये आणि आता ती ते लाल कपडा जो असतो ना तो घेण्याचा प्रयत्न करते. कुठं गेलं माझं गाठोडं असं म्हणते आता प्रिया. तर आता तेवढ्यातच कचरावाला आलेला असतो. तर आता प्रिया बघते त्याला आणि म्हणते, "क्ष, क्ष, क्ष, क्ष. इथे एक लाल रंगाचं गाठोडं सापडलं का असं म्हणते आता प्रिया. मला काय नाही सापडलं असं म्हणतो होता तो. असं कसं नाही सापडलं असं म्हणते आता प्रिया. ते ते दाखव असं म्हणते आता प्रिया. ताई काय करताय असं म्हणतो होता तो. सोड म्हणते ना सोड असं म्हणते ती. आणि आता बघते सगळ्या कचरा कुंड्यामध्ये हात घालून सोडा ना असं म्हणते ती. पण काय मिळत नाही तिला गाठोडं बघा प्रेक्षक हो. कारण गाठोडं तर आता अर्जुनकडे असतं. काय नुसतं पुठ्ठेच आहे तसं म्हणते आता प्रिया. मी गाठोडं इथेच टाकलं होतं असं म्हणते आता प्रिया. तूच उचललं असणार. तू नाहीतर कोण अजून उचलणार असं म्हणते आता प्रिया. तर आता हा रस्ता काय माझ्या बापाचा आहे असं म्हणतो आता तो कचरेवाला बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया चिडते. निघ असं म्हणते आता ती त्या कचऱ्यावाल्याला. तर आता निघून जातो तिथून कचरेवाला. मी असं म्हणते आता प्रिया. मी ते गाठोडं इथेच टाकलं होतं असं म्हणते आता प्रिया. अर्जुनची गाडी माझ्या समोरून निघाली. नंतर ते गाठोडं कुणाच्या हाती लागलं असेल असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे महिपतला दाखवले आणि आता तिथे त्याचे गुंड थांबलेले असतात आणि आता तो आपली मिशी ओळखत असतो बघा प्रेक्षक आणि आता तो कॉल करतो. ओ नागराज शेठ असं म्हणत होता महिपत. मी काय म्हणतो आता त्या हवालदार पाटलावर काय माझा विश्वास नाही. तो त्या सावंतची वाट बघणार हा आणि मग त्याच्यानंतर त्या अर्जुन सुभेदारला प्रियाच्या आईबापापर्यंत पोहोचवणार. त्यापेक्षा माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आलेली आहे माझ्या डोक्यामध्ये वेस्टमध्ये. त्यामुळे तसं मी करतो. अहो काय गडबड नाही अहो मी आहे ना असं म्हणत होता महिपत. फक्त तुमच्या कानावर असलं पाहिजे म्हणून फोन केला फक्त असं म्हणतो महिपत. हा काळजी नका करू असं म्हणतो महिपत आणि फोन ठेवतो आता तो बघा परीक्षक हो. हे आशिष कीर्तिकर इकडे रे असं म्हणत होता महिपत. साहेब असं म्हणत होता तो. ए वांग्या माहिती आहे मला तू कोण आहेस ते. आतापासून तू आशिष कीर्तिकर असं म्हणत होता महिपत. तू अर्जुन सुभेदारला फोन लाव असं म्हणत होता महिपत त्याच्या गुंडाला. काय बोलायचं ते मी सांगतो असं म्हणत होता महिपत. लाव फोन. तर आता इथे प्रिया आलेली असते आपल्या खोलीमध्ये आणि नागराज येतो आणि म्हणतो किती चिडचिड करतेस का प्रिया. छे तू काय नुसती माझी पुतणी नाही आहेस असं म्हणत होता नागराज. अगं पोटच्या पोरीसारखी आहेस मला असं म्हणत होता नागराज. हा मग मला हे पटतच नाही मला आवडतच नाही. मग मी तू नाराज झाली ना की खरंच चैन नाही पडत मला असं म्हणत होता नागराज. काय एवढा ड्रामा करताय असं म्हणते आता प्रिया. ड्रामा असं म्हणत होता नागराज. ड्रामा नाही आहे. खरंच मला वाटतं तू आनंदात राहायला हवंस असं म्हणत होता नागराज. आणि तुझा आनंद कशात आहे तुझा मूड कशामुळे ठीक होतो असं म्हणत होता नागराज. सगळं मला ठीक आहे असं म्हणत होता नागराज. आणि तो म्हणतो बघ ना एवढा मोठा दसऱ्याचा सण होऊन गेला मी तुला काहीच गिफ्ट दिलं नाही असं म्हणतो नागराज. त्यामुळे मी तुला गिफ्ट देणार आहे असं म्हणत होता नागराज. तर आता प्रिया म्हणते गिफ्ट. तुम्हाला एखादा दागिना वगैरे परवडेल असं वाटत नाही मला असं म्हणते आता प्रिया. ए दागदागिने सोनं नाणं कुणी देईल तुला असं म्हणत होता नागराज. असला काय मी नाही देणार तुला. मी तुला असं गिफ्ट देणार आहे ना तुला जे या जगात तुला दुसरं कोणीच देऊ शकत नाही असं म्हणत होता नागराज. मी तुला तुझ्या आईबाबांची तोंड ओळख करून देणार असं म्हणत होता नागराज. तर आता इथे अर्जुन लिहित असतो बघा प्रेक्षक हो. काहीतरी तेवढ्यातच त्याला कॉल येतो. अननोन नंबर असं म्हणत होता अर्जुन. हॅलो असं म्हणत होता अर्जुन. हॅलो वकील साहेब मला वाचवा. हॅलो वकील साहेब मला वाचवा. माझ्या भावाने माझ्यावर खोट्या केसेस टाकल्यात. वकील साहेब वाचवा मला असं म्हणत होता तो. आता प्लीज मला बाहेर काढा. वकील साहेब असं म्हणत होतो. तर आता महिपत त्याला हे करतो. वकील साहेब प्लीज मला बाहेर काढा असं म्हणत असतो तो सारखं सारखं. मला सर्वांनी सांगितलंय जर अर्जुन सुभेदारकडे केस गेली ना तरच माझं काहीतरी होईल. एक मिनिट असं म्हणत होता अर्जुन. शांत व्हा आधी. तुमचं नाव सांगा काय. माझं नाव असं म्हणत होता तो आणि विसरतो तो. तर आता महिपत म्हणतो माझं नाव आशिष कीर्तिकर सर असं म्हणत होता तो. आशिष कीर्तिकर तुम्ही एक काम करा तुम्ही मला उद्या ऑफिसमध्ये येऊन भेटा असं म्हणत होता तो. आपण आता भेटूया साहेब. माझा भाऊ मला मारून टाकेल साहेब. आपण आताच भेटूया साहेब. श्रद्धा टेलरच्या इकडे भेटूया. तर आता तुम्ही इकडे आला तर मागच्या बाजूला तुम्हाला श्रद्धा टेलर दिसेल असं म्हणत होता तो. आपण तिथंच भेटूया साहेब असं म्हणत होतो. तर आता अर्जुन म्हणतो हे बघा ऐका तुम्ही स्ट्रेस दिसताय मला तुम्ही शांत व्हा आधी. मी लगेच निघतो इथून आणि येतो असं म्हणत होता अर्जुन. चालेल साहेब मी येतो इथून असं म्हणत होता तो. तर आता इथे प्रिया म्हणते काय असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो नागराजला. म्हणजे तुम्हाला माझे आईबाबा सापडले तसं म्हणते आता प्रिया. तर हो असं म्हणत होता नागराज. किती बावट आहे बघा नागराज बघा प्रेक्षक हो. मला तर वाटलं होतं असं म्हणते आता प्रिया. तुला काय वाटतंय आम्ही खोटं बोलतोय खोटं धमका देतोय हो ना असं म्हणत होता नागराज. तर आता नागराज म्हणतो तुला ह्या काकाबद्दल काय माहित नाही तू ओळखलंच नाहीस मला. विश्वास ठेव ग. माझ्यावर विश्वास नाही बसत आहे का. हे बघ गिफ्ट आणलंय मी असं म्हणत होता नागराज. आणि आता तो दाखवणार आहे बघा प्रेक्षक हो प्रियाच्या आईबापांना. तर गिफ्ट बघितलं की तुझा विश्वास बसेल. सॉरी हा ते गुलाबी कागदात रॅप करायला मला जमलं नाही म्हणून मी असंच हे बघ असं म्हणून आता तो मोबाईलमधला फोटो असतो ना तो दाखवणार आहे तो आता. हे बघ छान आहे.
तर आता तो दाखवतो तिला तिच्या घरी आई बाबांचे फोटोज. तर आता प्रिया बघते बघा प्रेक्षक हो, किती बावट आहे हा नागराज बघा प्रेक्षक हो. आता ही प्रिया जाऊन त्यांना आधी भेटते बघा ह्या लोकांच्या. म्हणजे दरवेळेला नागराजने हेच केलंय. म्हणजे ह्याला काम तर काही जमत नाही. मैपतच्या जोरावर जगतोय हा माणूस. आणि आता त्यांनी फाइंड आउट केलेली इन्फॉर्मेशन आता हो हा प्रियाला मोठापणा दाखवायसाठी करतोय. म्हणजे काय बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया खूप घाबरते ते फोटोज बघून, कारण गरीब असतात ना ते आई बाबा. तर आता इथे मैपत त्याच्या त्या गुंडाला खूप छान असं म्हणतो, साहेब साहेब असं म्हणतो तो. साहेब हे काय करताय तुम्ही असं म्हणतो आता तो त्याचा गुंड. माझा मोबाईल का करताय तुम्ही साहेब साहेब, सिम तरी नकाच तोडू साहेब, मी सांगितल्याप्रमाणे केलं ना असं म्हणतो तो. सांगितल्याप्रमाणे बरोबर काम केलं म्हणूनच तोडतोय. उद्या तुझ्या घरी नवीन फोन, सिम कार्ड आणि पैसे आणि भरलेली बॅग पोचेल, कळलं असं म्हणतो मैपतनिक. तर आता निघून जातो तो माणूस. ह्या खोट्या आशिष कीर्तीकरनं ह्या अर्जुन सुभेदार समोर जे काय श्रद्धा टेलरचा जप लावलाय तो तिथं जाऊन पोचणार असं म्हणत होता मैपत. आणि तिथं काय त्याला आशिष कीर्तीकर सापडणारच नाही आणि पोचणार या प्रियाच्या आईबापांकडं असं म्हणत होता मैपत 113%. तर आता इथे प्रिया बघते तिच्या आईबापांना बघा प्रेक्षक हो, बघ प्रिया असं म्हणत होता नागराज. डोळे भरून बघ तुझ्या आईबाबांना असं म्हणतो आता नागराज. बघ तुझ्या दरिद्री आईबाबांना. रविराज किल्लेदारांची मुलगी म्हणून सांगतेस ना तू असं म्हणतो नागराज. पण हे तुझं खरं रूप असं म्हणतो होता नागराज. तर आता प्रिया म्हणते तुम्ही काय मूर्ख समजता का मला असं म्हणते आता प्रिया. इंटरनेटवरून असे 4-5 फोटो गोळा केल्यावर कुणीही 5 मिनिटात तयार करू शकते असं म्हणते आता प्रिया. खोटं आहे सगळं असं म्हणते आता ती. खोटं आहे असं म्हणते आता ती. हां असं म्हणत होता नागराज. अच्छा असं म्हणत होता तो. मग इंटरनेटवरून एखादा पत्ताही शोधता येतो सहज, हे की नाही असं म्हणत होता नागराज. मी काय करतो तुला हा पत्ता आणि हा फोटो दोन्ही पाठवतो. किती बावट आहे बघा हा प्रेक्षक हो नागराज, किती बावट आहे हा माणूस. पनवेल मधलाच पत्ता आहे. एकदा तिथे गेलेस का नाही डोळे भरून बघ मग त्यांना. तुझी दरिद्री आई, तुझा दरिद्री बाप आणि त्यांचं ते दरिद्री दुकान असं म्हणत होता नागराज. आणि त्या दरिद्री दुकानात असलेला एक फॅमिली फोटो असं म्हणत होता नागराज. तुझ्या नवीन प्रवासाला आता सुरुवात होतीये प्रिया असं म्हणतो नागराज. जा जा आणि शोधून दिलेल्या घरात सुखी राहा असं म्हणत होता नागराज. किती बावट आहे माणूस खरंच. काहीतरी शोधायच्या आधीच तिला जाऊन सांगितलंय बघा हे ना. आणि आता मैपत बघा किती मेहनत घेतोय आणि हा बावळट नागराज त्याच्या जीवावर उडून हिला सगळी इन्फॉर्मेशन सांगून बसलाय. पत्ता पण दिलाय ना प्रेक्षक हो. म्हणजे ही बाई जाणार आणि तो फोटो काढून घेणार आधी बघा प्रेक्षक हो. बावळट नागराज. तर आता इथे प्रिया जाते बघायला त्यांचं घर. श्रद्धा टेलर लिहिलेलं असतं. श्रद्धा टेलर्स असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया बघत बघत जाते तिथे आणि तिला म्हातारा दिसतो टेलरिंग काम करणारा. तर आता ती लपत लपत बघत असते बघा सगळं प्रेक्षक हो. आणि आता ती बघत असते आणि आता तिला तिची आई सुद्धा दिसते. तर आता दोघे टेलरिंग काम करत असतात आई बाबा तिचे. तर आता प्रिया जाते जवळ त्यांच्या इथे. तर आता दोघेही ब्लाऊज शिवत असतात आणि आता तो फॅमिली फोटो दिसतो तिला. आणि त्याच्यामध्ये ती असते तेही दिसतं बघा तिला प्रेक्षक हो. म्हणजे नागोबा खरं बोलत होता असं म्हणते आता प्रिया. हेच माझं घर आहे असं म्हणते आता प्रिया. तर आता बघून घेते प्रिया तिच्या आईबाबांना. तर आता प्रियाला आठवतं. म्हणजे प्रिया आता इमॅजिन करते बघा प्रेक्षक हो, ती त्या दरिद्री घरात बसलेली आणि टेलरिंगचं काम करणारी. हात चालतात काय ग तुझे पटापट असं म्हणे तिची आई ओरडणारी तिला वगैरे. सगळं आता ती इमॅजिन करायला लागते बघा प्रेक्षक हो. नुसतं खा खायचं आणि बघत बसायचं टीव्ही. हे घे ह्या सगळ्यानंतर हे करायचं आहे असं म्हणते तिची आई. मी तूच तूच असं म्हटलेले असते तिची आई. तोंड बंद कर आणि पटापट काम करायला सुरुवात कर. 200 रुपये मिळणार आहेत आपल्याला ह्या कामाचे. फक्त 200 असं म्हणते तर प्रिया. फक्त 200 नाही 200 रुपये तसं म्हणते आता ती. आपल्या सगळ्यांचे वडापाव ना त्यातूनच येणार आहेत. चल काम कर असं म्हणते आता ती. तर आता प्रियाला वाटतं ती किती गरीब आहे म्हणून. नाही नाही असं म्हणून इमॅजिन करते ती. तर आता ती बाई येते समोर. काय हवंय असं म्हणते आता ती प्रियाला. काय हवंय तुम्हाला असं म्हणते तिची आई. आमच्याकडे डिझायनर ब्लाऊज, सलवार कमीज, गरारा शरारा सगळं सवून देईन. तर आता प्रिया काय बोलतच नाही. हो का असं म्हणते आता ती. हे हे दुकान आणि हे घर इथे कधीपासून आहे असं म्हणते आता प्रिया. 20-22 वर्ष झाली असं म्हणते आता ती. 20-22 वर्ष. मला तर आश्रमात येऊन साधारण तेवढीच वर्ष झाली तसं म्हणते आता प्रिया. म्हणजे मी या घाणेरड्या घरात कधीच राहत नसणार असं म्हणते आता प्रिया. काय शिवायचंय तुम्हाला असं म्हणते ती. कपडा आणलाय का. तर आता काय शिवायचं आहे तुम्हाला, कपडा आणलाय का असं म्हणते ती. तर प्रिया काय म्हणतच नाही. काय नको असं म्हणते आता प्रिया. असं म्हणून ती निघून जाते तिथून. काय नको म्हणून. काय ग काय बोलत होती ती असं म्हणते आता ती बाई. काही नाही असं म्हणते आता तिची आई. नुसतं प्रश्न विचारत होती नुसते असं म्हणते ती. तर आता इथे प्रिया येत असते बघा दुसरीकडे प्रेक्षक. आणि आता इथे भाजीवाला वगैरे असतो आणि त्या रूटने जात असते ती. आणि आता तिला खूप वाईट वाटत असतं तिचे आई बाबा गरीब असतात म्हणून. तर आता इथे समोर तिला पांढरी गाडी दिसते. तर आता इथे पांढरी गाडी तिला अर्जुनची दिसलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया घाबरते की तो तिचा ॲड्रेस शोधण्यासाठी तर नाही आला ना अर्जुन म्हणून.
तर आता खूप घाबरलेली असते बघा प्रेक्षक हो प्रिया. आणि आता तिला खूप टेन्शन सुद्धा झालेलं असतं. अर्जुन अर्जुन असं म्हणते आता ती. ह्याला नक्कीच मैपत आणि नागोबाने माझ्या आईबाबाकडे पाठवलंय असं म्हणते आता ती मनातल्या मनात. ह्याने भिंतीवरचा माझा फोटो पाहिला तर खरं काय ते कळायला अर्जुनला अजिबात वेळ नाही लागणार. नाही 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 नाही, अर्जुन त्या टेलरपर्यंत पोचता कामा नये असं म्हणते आता प्रिया मनातल्या मनात. ह्याला अडवायलाच हवं, पण कसं अडवू मी असं म्हणते आता प्रिया. तर आता प्रिया इकडे तिकडे बघायला लागते काय करू म्हणून. तर आता प्रिया मुद्दाम एका बाईला ढकलते आता त्या गाडीवरती बघा प्रेक्षक. आणि आता प्रिया गायब होते तिथून. तर आता ती बाई येऊन पडते अर्जुनच्या गाडीवर. तर आता सगळेजण गोळा होतात. तर आता अर्जुन बाहेर येतो. तर आता अर्जुन म्हणतो पाणी आहे पाणी आहे. तर आता प्रिया खुश होते. हे घ्या असं म्हणतो अर्जुन, पाणी घ्या. हो, तुम्ही गाडी अशी कशी चालवताय, बघून चालवायला येत नाही का तुम्हाला असं म्हणतात लोक. नाही ऍक्च्युली मी, अहो तुमचं लक्ष कुठे असतं, एवढी मोठी व्यक्ती तुम्हाला दिसत नाही म्हणजे काय बोलायचं. अहो तसं नाही असं म्हणतो अर्जुन. किती लागलंय ना त्यांना, काहीतरी झालं असतं तर असं म्हणतो तो. कोण रिस्पॉन्सिबल होतं या गोष्टीला, किंमतच नाही आहे ना. तर आता अर्जुन म्हणतो 1 मिनिट, चूक नाही आहे माझी असं म्हणतो अर्जुन. ताई तुम्हाला फार लागलंय का, तुम्ही अचानक माझ्या गाडीसमोर कसं काय आला असं म्हणतो आता तो. तर ती म्हणते ते मला पण कळलं नाही, मी माझ्या रस्त्याने सरळ जात होते, मला मागून कोणीतरी धक्का दिला असं म्हणते आता ती बाई. तर आता प्रियाने धक्का दिलेला असतो ना, आणि मी तुमच्याकडे पडले, कुणी धक्का दिला म्हणून असं म्हणते आता ती बाई. तर आता अर्जुन बघतो तिथे प्रिया असलेली वाटे त्याला. तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही तुम्ही या माझ्यासोबत, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो या असं म्हणत अर्जुन. नको नको असं म्हणते आता ती बाई. जरा असं खरचटलंय मला, मी घरी जाऊन औषध लावेन असं म्हणते आता ती बाई. अहो तुम्हाला नीट उभारता येत नाहीये, तुम्ही प्लीज बसा ना असं म्हणत अर्जुन. तर आता ती बाई बसते त्या गाडीमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे प्रिया खुश होते. तर आता त्या बायका बसवतात त्या बाईला गाडीमध्ये. अरे हो असं म्हणत अर्जुन. त्या आशिष कीर्तीकरने सांगितलं होतं नाही का ॲड्रेस, त्याला फोन करतो एकदा असं म्हणत अर्जुन. तर आता फोन लागतच नाही त्याचा, स्विच ऑफ असं म्हणत अर्जुन. मेसेज असं म्हणत होता तो, मी इथे पोचलोय असं म्हणत अर्जुन, पण तुमचा फोन स्विच ऑफ येतोय असं म्हणत अर्जुन, प्लीज कॉल मी बॅक. तर आता कॉल बॅक येतच नाही, काय झालं असं म्हणत अर्जुन, परत करू का फोन. तर आता लागतच नाही, स्विच ऑफ येतो. त्याला काय झालं नसेल ना असं म्हणत अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो तोपर्यंत. आणि आता तो घेऊन जातो त्या बाईला हॉस्पिटलमध्ये. आज मी अर्जुनला टेलरच्या दुकानपर्यंत पोहोचू दिलं नाही, पण मैपत आणि नागोबा असं काही ना काही ट्रिक्स करतच राहणार असं म्हणते प्रिया. यावर कायमचा उपाय शोधायलाच हवा, काहीतरी सोल्युशन्स मिळायलाच हवा असं म्हणते आता प्रिया. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक. आणि आता सकाळ पण झालेली असते. तर आता इथे कपडे सगळे ठेवलेले असते कल्पना. आई काय करताय तुम्ही, आणि एवढ्या सगळ्या साड्या का काढून बसलाय अगं, ह्या खणी माझ्या जुन्या साड्या आहेत, म्हणजे आता यातल्या साड्या मी वापरल्या आहेत, पण काही साड्या तर अगदीच कोऱ्या आहेत अगं असं म्हणते आता कल्पना. शेवटी दिवाळीच्या निमित्ताने ना अजून एक नवीन साडी घेऊन येणार हे माझ्यासाठी. म्हटलं की दिवाळीच्या निमित्ताने ह्यातलं काही जणांना साड्या देऊन टाकते, तर बघूया असं म्हणते आता कल्पना. बरोबर आहे असं म्हणते आता सायली, निदान वापरल्या तरी जाईल तील. हे विमल असं म्हणते आता कल्पना. इथे ये जरा असं म्हणते आता कल्पना. इकडे ये विमल. हे बघ विमल, ह्या माझ्या काही साड्या आहेत, तर ह्या कोड्या साड्या आहेत, ह्यातली तुला कुठली साडी हवी असेल तर घे असं म्हणते आता कल्पना. आणि हो, या साड्यांकडे अजिबात बघू नकोस, आणि ह्या माझ्या वापरलेल्या साड्या आहेत असं म्हणते आता कल्पना. तुम्ही वापरलेली वस्तू मला परत वापरायला मिळेल तर मी भाग्य समजेल असं म्हणते आता विमल. भाग्य बिग्य माहीत नाही बाबा, पण मामा तुला आठवतंय का, मी शाळेत असताना तुझ्या जुन्या साड्यांचे ड्रेस शिवून घ्यायची असं म्हणते आता अस्मिता. त्या साड्यांना ना एक पायाची उब असायची, म्हणजे मांडीवर तुझ्या झोपले आणि तू माझ्या डोक्यावर हात फिरवतेस अशी असं म्हणते अस्मिता. मग आता ही वापरलेल्या साड्यांचा वनपीस शिवणार आहेस का असं म्हणते आता कल्पना. नाही म्हणजे अजून या साडीमध्ये आईचा स्पर्श असणारच आहे असं म्हणते आता कल्पना. शिवला असता ग असं म्हणते अस्मिता, पण वनपीस शिवला तर पोटाला थोड्या दिवसात टाईट होईल ना असं म्हणते अस्मिता. ते पण खरंच आहे म्हणा असं म्हणते आता कल्पना. विमल अगं बघ ना असं म्हणते आता कल्पना. हो हो असं म्हणून आता विमल बघायला लागते साड्या. तर आता इथे सायलीच्या मनात पण काहीतरी येत असतं. मी येऊ का असं म्हणते आता कल्पना. ये ये, मी तुझीच वाट बघते असं म्हणते आता कल्पना. आणि कामवाली बाई येते. तर आता हे बघ मी काय साड्या काढले तसं म्हणते कल्पना. तुला जी जी साडी आवडते ती घे, आणि ह्यातला एका साडीतला ना तुझ्या मुलीला ड्रेसही शिव असं म्हणते आता कल्पना. तेवढ्यात स्वतः अर्जुन आलेला असतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे सायलीला बघतो तो, आणि तिचा चेहरा उतरलेला असतो. तर आता अर्जुन तिच्या चेहऱ्याकडे बघतो. तर आता इथे कल्पना असते ना, तर आता इथे तिकडून निघून जाते बघा प्रेक्षक सायली. आणि आता अर्जुनवर थांबून सगळं बघत असतो हे काय चाललंय म्हणून. आणि आता त्याचं लक्ष फक्त सायलीकडेच असतं, आणि आता इथे त्याला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता इथे अर्जुन बघतो, आणि काय झालं ते विचार करायला लागतो की काय झालंय त्याच्यामुळे सायलीचं तोंड पडलंय वगैरे. तर आता इथे अर्जुन येतो किचनमध्ये, कारण सायली किचनमध्ये गेलेली असते आता. तर आता अर्जुन बघतो तिचा पडलेला चेहरा, आणि आता तिचं लक्षच नसतं कामाकडे बघा प्रेक्षक हो.
तर आता अर्जुन म्हणतो, काय काय झालं? सगळे तिथे साड्या बघतायत आणि तू इथे विचारात असं म्हणत होता अर्जुन. तर सायली म्हणते, काम आहे ना इथे खूप म्हणून असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन तिचा हात पकडतो. बायको असं म्हणत होतो, तुला माहिती आहे ना तुला गोष्टी लपवता येत नाही तसं म्हणत होता तो. आणि माझ्यापासून तर नाहीच नाही. तू आता सांगशील मला काय झालंय असं म्हणत होता अर्जुन. आणि तुझा चेहरा का पडलाय असं म्हणत होता तो. तर आता इथे अस्मिता वगैरे बोलत असतात ना. आता अस्मिता ताई म्हणाल्या ना असं म्हणते आता सायली, त्या लहान असताना आईंच्या साडीचा ड्रेस घालायच्या असं म्हणते आता सायली. अहो मी शाळेत असताना बऱ्याच मुली त्यांच्या आईच्या साडीचा ड्रेस घालून यायच्या असं म्हणते आता सायली. मलाही वाटायचं आईच्या साडीचा शिवलेला ड्रेस घालावा, त्यातल्या मायेची ऊब कशी असते हे अनुभवावं. पण आईच कधी नव्हती तर तिची साडी कुठून येणार असं म्हणते आता सायली. ती इच्छा अपुरीच राहिली असं म्हणते ती. असं म्हणते आता सायली. बायको असं म्हणत होता अर्जुन मनातल्या मनात. मी असताना तुझी कोणतीच इच्छा पूर्ण राहणार नाही असं म्हणत होता अर्जुन. तुझी ही इच्छा सुद्धा मी पुरी करणार असं म्हणत होता अर्जुन. आय प्रॉमिस असं म्हणत होता तो. तर आजचा भाग इथे संपतो प्रेक्षक हो. तर बघूया आता प्रोमोमध्ये काय आहे ते. सायलीला अस्मिता ताईसारखा आणि तिच्या फ्रेंड सारखा आपल्या आईची साडीचा ड्रेस शिवायचा आहे असं म्हणत होता अर्जुन कल्पनाला. तुझी ही साडी मी घेऊन जाऊ का असं म्हणत होता अर्जुन. अरे हो चालेल की असं म्हणते आता कल्पना. तर आता अर्जुन घेऊन जातो ती साडी सायलीचा ड्रेस शिवण्यासाठी. तर आता तो टेलर म्हणतो, मी लेडीज टेलर आहे, तसे अजून पॅन्ट शर्ट सुद्धा शिवतो मी असं म्हणतो तो टेलर. तुम्हाला काय पाहिजे? मला ॲक्च्युली माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून घ्यायचा आहे असं म्हणत होता अर्जुन. ड्रेस कधीपर्यंत मिळेल असं म्हणतो तो. तर आता आज जातो तो माणूस. तर आता अर्जुन बघतो तर तिथे आता फोटो असतो जो सायलीचा म्हणून तिला प्रियाचा दाखवलेला असतात ना प्रेक्षक हो. तर आता त्याला तोच फोटो दिसतो आणि तो फॅमिली फोटो असतो बघा प्रेक्षक हो. तर आता उद्याच्या प्रोमोमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी दाखवल्या. तर आता काय होईल ते माहीत नाही. तर प्रेक्षक हो असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रोमो इथेच संपतो.